गणू मला झोप यायला लागल्या आता ही हिरवं वाटण झालं, लेमन मुळे झाली. शेंगदाणे किती 2 किलो झाले. 2 किलो शेंगदाणे, 1 किलो हिरवे वाटाणे, लेमन गोळ्या 1.5 किलो, एवढं पॅकिंग झालंय आता मला. काय आता एवढं 1 किलो वाटाणे, 2 किलो 1 किलो खारी डाळ, आणखी 1 किलो खारी डाळ, 2 किलो 2 किलो खारी डाळ एवढी पॅकिंग करायची. धनुला वजन करायला उद्या सकाळी चिरमुरे पण 2 पोते येते. सगळं पॅकिंग करायचं 2 पोते. 1 पोत्याच तर पॅकिंग होते. वरचं आपण जरा राहिले ना की पहिला खरं म्हणजे दही होते अर्ध पोता रे, अर्ध्याला जास्त येते. घरातलं सगळा पसारा किती पडलाय ना ते काढायचा उद्या कधी करायचं नाही परवा दिवशी काढायचं 2-3 दिवस काढायचं. 2-3 दिवसांनी नाही आता यात्रा 2 दिवस जरा उद्या साफ करायला पाहिजे आपलं घर पलीकडे घर जरा कुठलं हे पण पलीकडलं पण आई त्यांचं जरा साफ करायला पाहिजे. आणि 2 ब्लाऊज द्यायचे होते यात्रेचे. खाली ब्लाऊज नाही घालत्या आता यात्रा झाली ना सगळ्यांची ब्लाऊज द्यायची. उद्या त्याला 2 शिवती. तू त्याला वजन करून ठेव, पॅकिंग चिटकवायला कमी झालं. वटाण चांडालायचा खाऊ नको, खोकलाय. 19-10 झाले. 19 घालू नको. झोपेला लागल्यात एवढं करू लागायचं. मी एकटी कधी करणार. उद्या कसं व्हायचं. माझे 2 ब्लाऊज, डोंगरावर सामान न्यायचं आहे, नारळ सोलून ठेवायचे आहेत, चिरमुरचं पाहिजे ते हे सगळं न्यायचं. परवा दिवशी सोलून विकायचे होते का मग यात्रे दिवशी सोलून विकायची होत नाही, त्यामुळे आदल्या दिवशीच आपण सोलून ठेवूया सगळे. बरोबर कर 15-16. लय पण भरू नको. नाही 16-17 एक-एक 18 होते. 15-16-17 भर, त्याच्यावर भरू नको. मोठी पुढे असली की बारकी पुढे खपत नाही. बरोबर बरोबर चालते. जर गिरायक नसलं तर गिरायक सोडून आपलं दुकान सोडून कोणी जायचं नाही गर्दीत. 12-1च्या नंतर लय गर्दी होत्या. मायलाच माय दुकान लावत्या. ताईची टॅली भरायची, टॅलीची फी भरायची. मग मला 12 वाजता सारखेच जागा मला. बरोबर टीव्हीवर बघत्या मी जर्सी आणि गणेश माकोबाईचं देऊळ. की वजन बी करते आणि सूर बी इकडे चालू आहे खायचा. झोप नाही आली पाहिजे. तोंड चालू ठेवा हे की नाही. हाताबरोबर तोंड चालू पाहिजे. शेळी सारखं चालायला सुरू आहे ना. आमच्या शिरीला शिरीच म्हणते शाळेत तिला म्हणून देते, पण तुझं बी सारखं चालू असतं. आणि पांढरी पाल तुला बघायला चुकचुकत असल्या बोलत्याला पांढरी पाल ठेवल्या. तसंच पाहिजे माणूस. काय करायचं, उगाच गप बसायचं. अरे काय होईल. दिवा जाईल व्यवस्थित चिटकव. आणि मग फुटलं पण नाही पाहिजे बघ. फुटलं की पुढे हवा लागली की खराब होत्या. फुटलं एवढं आत गेलं. व्यवस्थित पॅक कर. बघा सगळेजण एका मिळून करायला लागलो किती पटपट व्हायला लागले. आपल्या तिघांच्यासाठी काय लय आहे मुला. मी खरं सांगू आता
झोप यायला लागली. येऊ दे, पण झोपायला म्हणा येऊ नको बाई म्हणावं. आता आमचा एवढा महिनाच धंदा आहे म्हणा, 4 दिवस. आम्हाला सलीला जायचं. हा, ह्यो धंदा झाला तर सलीला जाणार, नाहीतर मग कशाने जाणार. नकवायच्या अजून यात्रा आहे. माकबाईच्या यात्रेत नाही एवढा धंदा होत. पोळला खरंच लई जोरात फोडताय प्लास्टिक. निबार झाले नाही, फोड उठतोय प्लास्टिक जर चिपकून राहिलं तर हाताला. सांभाळून करा. जोरात फोडलं का? तुमचं वटाण लेवल जाते आणि दमा बसा काहीतरी पोळापोळी तीन काहीतरी होईल. दिवाळी विस्तू पाणी ऐका, आग पाणी आणि लाईट ह्या गोष्टीची कधीच खेळ करायच नाही असली कामं करताना. कसली बी कामं असू दे, या 3 गोष्टीची कायम कायम म्हणजे असं भिवून राहिलं पाहिजे. म्हणजे एवढं बी भ्यायचं नाही. एवढं बी नवं भ्यायचं, त्या ठिकाणी भेलच पाहिजे. आपलं मुकुंद मामा माहितीये ते, काय करतो माहितीये मला. सांग की तुम्हाला. नको सांगायला, तू तुझं माल पॅकिंग माहिती असलेल्या गोष्टी काय विचारायच्या. सारी प्रत्येक वेळेस होत नसते. दौलत सारा पैसा सारा काम सारा धाम सारा पैसा. ए आगाव पैसा है हमारा. हा ये खरं आहे. सारी दौलत सारा